कोणतीही गोष्ट, मोबाईल समजा, सेलफोन आपल्या स्वाधीन आहे तोपर्यंत ते ठीक आहे, पण जेव्हा त्याच्या स्वाधीन जातात लोक तेव्हा त्याचा घात केल्याशिवाय. असं प्रपंच किती असावा तर आपल्या स्वाधीन राहील एवढा असावा. तुकोबरायांची प्रार्थना. तुमच्यासाठी ही प्रार्थना नको आहे, अवघड आहे. संतांची मागणी आहे बरं, आपली नव्हती. आपली मागणी तर रोज रोज वेगळीच आहे. अजून वाढून द्या थोडं, परवडणं गेले. तुकाराम महाराज म्हणले आता कमी करा देवा, परवडणं गेले. आता तुमच्या आपल्या आणि तुकोबरायाच्या मागणीमध्ये जमीन आसमानचं ते कुठं नाही. खूप कठीण. ओसरो शब्द आहे. नदीला पूर आला, नदीला पाणी असावं की नसावं? असावं. आटून जावं का? पाणी असावं पण ओसरलेलं असावं. त्याच्यामध्ये स्पष्ट सांगतो तुम्हाला, नदीला जर पूर आला तर इकडून तिकडं जाता येत नाही, तिकडून इकडे येता येत नाही. हे एक अडचण झाली. दुसरी अडचण आहे, ज्या ज्या वेळेस नदीला पूर येते त्या त्यावेळेस ते पाणी पियायच्या लायकीचं आणि निर्मळ राहत नाही, ना पियायच्या कामाचं ना धुवायच्या कामाचं. पूर आलेलं पाणी आणि ओसरलेलं पाणी असं आहे की आपण इकडून तिकडं जाणं येणं करू शकतो आणि निर्मळ असते पाणी, पियायला बी काम देते. तसा प्रपंच किती असावं, पूर आल्याने असावं का ओसरलेल्या पाण्यावर. म्हणून म्हणलं आपल्यासाठी कठीण आहे. आपला एकाचा प्रपंच तर असा पूर आला. आता ज्यांनी 10,000 रुपये बघितले नाहीत ते करोडोमध्ये खेळ त्याचा चालू आहे. ते पूर आलेला आहे की ओसरलेलं. आता हे पाणी निर्मळ राहील की खडळ होईल? हे पाणी पिल्यावर काय होईल आणि हेच पाणी महाराजांनी घेतल्यावर कसं होईल बघा. अवघड आहे की नाही? पूर आल्याने संसार आहे आता अजून वाढण्यावरच आहे. खतरे के निशान से ऊपर नदी बह रही है, सावधान. प्रत्येक नदीला पुलाच्या जागी एक पाटी लावलेली असते. तिथं लाल लाल रेगा असतात. त्या रेगापर्यंत नदी गेली की समजायचं की आता या नदीतून पलीकड जायचं नाही. खतरे की निशान. असं संसाराला पूर आलेला आहे. अजून पूर वाढण्यावरच आहे, वाढविण्यावरच आहे माणूस. आता एक सांगू तुम्हाला, खूप मस्त सांगतो तुम्हाला. 1 घंटा झाला का? नाही झाला. झालं तर मला इशारा करा. 1 तास झालं की बंद. चित्त हे स्थिर देवाच्या पायापाशी झालं तर आपलं कल्याण आहे. चित्त स्थिर झालं पाहिजे. मुरारी पादार्पित चित्तवृत्ती. चित्त पायापाशी स्थिर हो. आणि पूर आल्यावर स्थिर कसं नाही? अहो त्या पुरामध्ये कोणीही सापडू द्या, माणूस सापडो की कडबा सापडो
पहिलंच एकदा आम्ही बोदरीला होतो, पूर आला होता, 12 म्हशी होऊन गेल्या, म्हशी पुराला काय म्हैस कळणार, महाराज कळणार, काहीच कळणार काय गिराव होऊन जाते. हे पूर आहे, कोणी बी जा त्या पुरामध्ये वाहून जाणार. नदीच्या कडेला उभारलेले लोक, कोणी कडब्याची पेंडी काढून घ्यायले, बैल आहेत त्यांना, कोणी जू वाहून आला तर ते अवताला काम देते म्हणून ते काढून घ्यायले, कोणी दांडी आली वखराची म्हणून ते काढून घ्या. काही वाहून आलेलं कडला निघालेलं जरा मध्ये जाऊन पोहून लोक काढून घेऊन आले. एक साधू बी उभारलाय तिथे, संन्यासी बाबा, ज्याला प्रपंच नाही असा एक साधू बी त्या नदीच्या काठाला उभारून होता. त्याने म्हणला सगळे काही काढाले पण माझ्या कामाचं काहीच येईना गेलं. साधूला बी अपेक्षा. असं पाहता पाहता एक काळं तिथून वाहत आलं त्या पाण्यामध्ये. साधू खुश झाला की हाँ मेरे लिए कमल भी आ गई, घोंगडी. साधूला काय पाहिजे? घोंगड. आणि हे साधूला बी पोहता येत होतं, धाडकन उडी मारली, पोहत ते घोंगडी काढायला गेला. ती नव्हती घोंगडी, त्या हसवलीनं वाहत येऊ लागली. काय म्हणतात त्याला? घोड्यांगू. घोड्यांगू होतं ते, घोड्यांगू. लेकरायला कळणार म्हणून हसवल म्हणजे माहित आहे ते पोहत येऊ लागला. त्याला आसरा नव्हता कोणाचा. आणि हे साधू गेला घोंगडी जमतो. त्या अस्वलीनं म्हणली बरं झालं म्हणले साधू आले. काय सांगू आता संताचे. बरं झालं म्हणले साधू आले. त्याच्या गळ्याला पडली. मग ते साधू बिनची घोंगडी बी वाहत चालली. लोक ओरडू लागले, महाराज छोड़ दो, कमल छोड़ दो, कमल छोड़ दो. साधू म्हणाला, कमल छोड़ने को तैयार हूं लेकिन कमल मुझे नहीं छोड़ रही. अब क्या करे तो क्या करे, जाए तो कहाँ जाए. पूर परिस्थिती बिकट आहे. प्रपंच असावा परंतु मर्यादित असावा. सदुपयोगी प्रपंच असावा. ज्या लोकांनी प्रपंच केला आहे त्या लोकांनी हे सगळं भोगलेलं आहे. कधी कोण्या मुख्यमंत्र्याला असं वाटत नाही की आपण आता हारताव पडताव, आता आपलं काय होईल. परंतु माहीत नाही, एका रात्रातून तख्ता बदलून जाते आणि कुठं येते माणूस. हे प्रपंच वाहून नेते माणसाला. कोणालाही वाटत नाही तसं. आपलं असंच चलते काही वाटते आता माणसाला. पण रोजचा दिवस सारखा येत नाही बाबू, लक्षात ठेवा. कधीच गमेंट कशाची करू नका. भिकाऱ्याचा गरीब होते, गरीबाचा भिकारी होते, राईचा रंग होते, रावाचा रंग होते, रंगाचा राव होते, राईचा पर्वत होते, पर्वताची राई. देवाच्या मनात आलं तर हे सगळं होते. प्रपंच. तर पूर आलेला आहे. काही म्हणतात की अहो काय माणसं आलते सत्यामध्ये, काय कीर्तन करा. पूर आला, पूर. पियाच्या कामाचं नाही, धुवायच्या कामाचं. संत चालणारी नदी आहे, शांत चालणारी नदी आहे. पाणी प्या, नाहून घ्या, धुवून घ्या, पिऊन घ्या. कामाची आहे ती नदी. आणि पूर शांत झाला की स्थिर होते माणूस. पुरातला माणूस स्थिर होऊ शकत नाही, तसं प्रपंच वाढला की चित्त स्थिर राहू शकत
मग चित्त स्थिर राहावं म्हणजे पुरामध्ये वाहून जाऊ नये म्हणजे काय हो? पूर ओसराव. आणि प्रपंचामध्ये चित्त स्थिर राहावं, अस्थिर होणे म्हणजे काय हो? प्रपंच ओसराव. तर मग ते स्थिर झालेला परमार्थ आहे. आणि परमार्थामध्ये स्थिरता आवश्यक आहे, अस्थिरता देऊ नये. मग